कांती विश्वनाथ कांबळे, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय बावलगाव. मी कशासाठी उपोषणाला बसला जिल्हा परिषद समोर? जिल्हा परिषद समोरचा मी गेल्या 2 वर्षापासून पंचायत समितीला पत्रव्यवहार केला, जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला. पंचायत समितीला चौकशी झाली, चौकशीहून अहवाल आला. अहवाल आल्यानंतर कारवाई करा चक स्पष्ट अहवाल आला की यांच्यावर 11,08,000 रुपये वसूल करून यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी म्हणून अहवाल दिला पंचायत समितीने. आणि पंचायत समितीने गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांनी कारवाई केलेली नाही. नंतर आम्ही इथं जिल्हा परिषदला शिवसाहेबांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केला तर आम्ही 6 महिन्यापासून इथे बी जिल्हा परिषदला फेरा मारतोय. तर त्यांनी अद्याप कुठल्या कारवाई नाही, फक्त उपोषणापासून परत व्हा, ह्याच्यापासून परत व्हा म्हणून आम्हाला फक्त पत्रव्यवहार करतात, त्यांनी कारवाई केलेली नाही. नेमकी मागणी काय आहे तुमची? मागणी आमची त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा, तात्काळ कारवाई करा. काय केलं त्यांनी काय शासनाच्या पाझर तलावामध्ये शेततळ्याचे खोदकाम केले जाते. 3 तळे आहेत. 3 तळ्यामध्ये एकामध्ये 1, एकामध्ये 1 आणि एकामध्ये 2 तळे. असे 3 तळ्यामध्ये 4 तळे खोदकाम केले 100/100 ग्रामपंचायतीने केले. शेतामध्ये नाही, शासनाच्या रानामध्ये पाझर तलावामध्ये शेततळे घेतले. असं त्याचा अहवाल बी आलेला स्पष्ट. पैसे उचलले. त्यांनी पैसे उचलले. अहवाल आला स्पष्ट की शासनाच्या संपादित क्षेत्रामध्ये तळे दिसून आले म्हणून अहवाल दिले असते. विवाह कुटेवाड साहेब आणि पंचायत साहेब दोघांचा अहवाल, विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे 2 साहेबांचा अहवाल. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एकच आहे की दोषीवर कारवाई करावं हीच माझं म्हणणं आहे. आणि कारवाई झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. जोपर्यंत कारवाई होती तोपर्यंत आमचं उपोषण सुटलं जाणार नाही. ह्या कोण आहे? शीतल अमोल फुले. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत का? ग्रामपंचायत